या एका माणसाने सगळ्यांना जिंकून दिलं. हो, 2014 साली मोदींची निवडणूक, 2021 साली ममता बॅनर्जींचा कमबॅक असो किंवा 2020 सालचा केजरीवालांनी दिल्ली काबीज करणं असो, साऊथकडे जगनमोहन रेड्डी, स्टॅलिन किंवा अगदी आत्ताचा थालापती विजय असो, या सगळ्यांमध्ये एक नाव कॉमन होतं. त्याने दुसऱ्यांसाठी नाही तर यावेळी स्वतःसाठी गेम खेळला. दुसऱ्यांसाठी रणनीती आखणारे प्रशांत किशोर यांनी यावेळी स्वतः मैदानात उतरून भाजपचा 35 वर्षांचा बालेकिल्लाच जिंकला. आता हा गेम कसा फिरला समजून घेऊया. 2025च्या विधानसभा निवडणुकांमध्ये 243 पैकी 238 जागांवर त्यांनी आपले उमेदवार उभे केले. मात्र प्रशांत किशोर यांनी यावेळी कोणालाही उमेदवारी न देता स्वतः बंकीपूर पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या उमेदवारीमुळे भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांच्या समोर एक भलं मोठं आव्हान निर्माण झालं होतं. बांकीपूर मतदारसंघ हा भाजपचा मजबूत गड मानला जातो. भाजपचे राष्ट्रीय विद्यमान अध्यक्ष नितीन नवीन यांच्या कुटुंबियांचे या मतदारसंघावर 35 वर्षांपासून वर्चस्व होते. राजकीय विश्लेषकांच्या मते प्रशांत किशोर यांची वैयक्तिक लोकप्रियता, त्यांची राजकीय प्रतिमा आणि त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे भाजपच्या उमेदवारावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता आणि हाच दबाव प्रशांत किशोरांच्या विजयाचे मुख्य कारण ठरले. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे भाजपच्या या बालेकिल्ल्यात निर्माण झालेली बदलाची जनभावना हा सर्वात महत्वाचा घटक ठरला. अनेक मतदारांनी जनसुराज पक्षाच्या प्रमुखांना अधिक सक्षम, प्रामाणिक आणि जनहिताचा विचार करणारे उमेदवार म्हणून पाहिले. प्रशांत किशोर यांनी ही पोटनिवडणूक मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वावरील जनमत चाचणी असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतर बघूया तिसरं कारण. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रीय जनता दल या दोन्ही मोठ्या पक्षांच्या पारंपरिक वोट बँकेला खिंडार पडले. ते कसं, तर भाजपच्या पाठीशी प्रामुख्याने कायस्थ उच्चवर्णीय समाज राहिला, तर इतर उच्चवर्णीय आणि ओबीसी मतदारांचा मोठा वर्ग हा प्रशांत किशोरांच्याकडे वळला. तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाच्या मुस्लिम यादव समीकरणातही फूट पडली. भाजपचा पराभव करण्याची क्षमता प्रशांत किशोर यांच्यामध्ये असल्याचे वाटल्याने अनेक मुस्लिम मतदारांनी जनसुराज पक्षाला पसंती दिली. चौथा महत्वाचा मुद्दा. प्रचारादरम्यान प्रशांत किशोर यांनी जाती धर्माच्या पारंपरिक राजकारणाला दूर ठेवून शिक्षण, रोजगार, नागरी सुविधा आणि विकासाच्या विषयांवर भर दिला. हा मतदारसंघ कुठल्याही पक्षाचा गड नाही आणि गड उभारण्याचे काम जनता करते या शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तर दुसरीकडे भाजप आणि भाजपचे माजी आमदार नितीन नवीन यांनी भावनिक मुद्द्यांवर भर दिला. मात्र मतदारसंघाच्या भविष्यातील विकासाचा आराखडा मांडण्यात ते अपयशी ठरले. आणि पाचवं कारण म्हणजे प्रशांत किशोर यांना असलेला पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा तगडा अनुभव. त्यांनी मोठमोठ्या सभांपेक्षा गल्लीबोळातील बैठका आणि पदयात्रांवर भर दिला. त्यामुळे मतदारांशी थेट संपर्क आणि विश्वासाचं नातं संपादन करण्यात ते यशस्वी ठरले. स्थानिक पातळीवरील सूक्ष्म नियोजन, मतदारांशी थेट संपर्क आणि संघटनात्मक रणनीतीमुळेच प्रशांत किशोर यांनी भाजपचा 35 वर्षांचा बालेकिल्ला जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा विजय नोंदवला. त्यामुळे बिहारच्या राजकारणातील नवा बदल पुढे काय वळण घेणार आहे हे आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच काही महत्त्वाच्या अपडेट्ससाठी अनकट महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा.